लडाखमध्ये 30 अंश तापमानात जिथे श्वास घेणं सुद्धा अवघड होतं, त्या भागात भारताने एक दिवशी 125 पायाभूत सुविधांचे प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले. हा फक्त विकास नाही, तर भारताच्या सीमा सुरक्षित ठेवण्याची सर्वात मोठी स्टेप आहे. पहिलं म्हणजे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते BROचे 125 प्रकल्प सुरू झाले. एकूण खर्च 5,000 कोटी रुपये आहे. हे प्रकल्प 7 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये होणार आहेत. त्यामध्ये 28 नवे रस्ते, 93 पूल, 4 विशेष प्रकल्प आहेत. हे तेच भाग आहेत जे बर्फ, हवामान आणि भूगोलामुळे वर्षातील अनेक महिने जगापासून तुटलेले राहतात. दुसरं म्हणजे सर्वात मोठा गेम चेंजर या कार्यक्रमाचा स्टार प्रोजेक्ट म्हणजेच 920 मीटरचा शोक बोगदा. हा जगातील सर्वात कठीण भूभागात बांधलेला कट अँड कव्हर टनेल आहे आणि याचे फायदे प्रचंड आहेत. 12 महिने अखंड कनेक्टिव्हिटी, बर्फ असूनही सैन्याची जलद हालचाल, चीन सीमेजवळ युद्ध सज्जता वाढ, भारताच्या सर्वात उंच DBO एअरफील्ड पर्यंत वर्षभर पोहोच शक्य होणार आहे. हा बोगदा म्हणजे भारताच्या इंजिनिअरिंग क्षमतेचा सर्वोच्च नमुना आहे. तिसरं म्हणजे सीमावर्ती गावांसाठी मोठा दिलासा. पुलांमुळे नवीन रस्ते, सैन्याला त्वरित तैनाती, गावकऱ्यांसाठी आरोग्य, शिक्षण, बाजार यापर्यंत पोहोच. चौथं म्हणजे BRO पुढच्या वर्षी 18,700 कोटींचे प्रकल्प पूर्ण करणार आहे. म्हणजे सीमांवरचा विकास आता आणखी वेगाने होणार आहे. भारताची सुरक्षा फक्त सैनिकांनीच नाही, तर रस्ते, बोगदे, पूल आणि मजबूत इन्फ्रास्ट्रक्चरमुळे होते. अशा विकासामुळे सीमावर्ती प्रदेश मजबूत होतात आणि देश देखील होतो. तुम्हाला भारताच्या या विकासाबद्दल काय वाटतं? अशा प्रकल्पांची गरज आणखी कुठे आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा.